नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे. कदाचित भाग 2. अशी त्यांची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळालीच नाही. नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्यांचे पहिले वर्गात कधी पटलेच नाही. सारखे भांडत असायचे ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊ लागली. तो एकटाच आला होता मुंबईला. तिच्यामुळे त्याला केवढा मोठा ग्रुप तयार झाला होता. अमित तर पहिल्यापासूनच फेमस होता कॉलेजमध्ये. त्याचा लुक सगळ्यांना आवडायचा. त्याच्या कविता, लव्ह स्टोरी कॉलेजमध्ये भरपूर फेमस झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा. खूप जणींनी तर त्याला प्रपोज सुद्धा केलं होतं. अमितचा प्रेम या गोष्टीवर विश्वास नव्हता. विश्वास होता तो फ्रेंडशिपवर आणि समीक्षावर. पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सुरुवातीला जरी त्यांचे पटत नसले तरीही नंतर तिला अमित आवडायला लागला होता. त्याच्यापासून तिला काही करमायचे नाही. तिला सारखं अमित जवळ असावं असं वाटायचं. अमितला तिच्या मनातला काहीच माहीत नव्हता. तिनेही त्याला काहीच कळू दिले नाही. असंच 1 वर्ष निघून गेलं. समीक्षा अमितची फ्रेंड्स म्हणून बेस्ट फ्रेंड झाली होती. एकत्र कॉलेजला जायची, घरी एकत्र निघायची, एकाच डब्यात जेवायची, एकमेकांसाठी जागा अडवून ठेवायची. एक गोष्ट दोघांमध्ये कॉमन होती, ती म्हणजे पावसात भिजणे. एकत्रच भिजायची. 8 जूनला तिचा वाढदिवस असायचा. त्या दिवशी तर किती मजा केली होती सगळ्यांनी. पण केक कापण्याच्या अगोदरच समीक्षा एक वाक्य बोलली, हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील. कारण आज मला कळलं की खरं प्रेम काय असतं आणि आज मला ते भेटलंही आहे. हे असं का बोलली ती, ते कोणालाच कळलं नाही. त्या वाक्याचा तो रात्रभर विचार करत आणि अचानक बाहेर पाऊस सुरू झाला. मग काय, अमित बाहेर पडला पावसात भिजायला. एक ठिकाणी उभा राहून काय भिजायचे म्हणून तो चालू लागला. चालता चालता अचानक तो थांबला. विचार करता करता अमित समीक्षाच्या घरासमोर आला होता. न कळतपणे त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला. आणि समोर समीक्षा होती पावसात भिजत. तिलाही आश्चर्य वाटलं अमितचं. दोघेही कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते. पाऊस थांबला तरी ते तसेच होते. थोड्या वेळाने दोघेही भानावर आले. एकमेकांना काहीच बोलले नाही, फक्त हातानेच बाय केले आणि अमित घरी आला. पावसात त्याला नेहमीच आनंद देणाऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या. या पावसात त्याला वेगळंच अनुभव आला होता. याला मैत्री नाही म्हणत ना, मग हे काय प्रेम आहे. इतके सुंदर असते. आज त्याला झोपच येत नव्हती. एका वेगळ्याच आनंदात होता तो. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायचे होते म्हणून त्याला बळजबरीने झोपावे लागले. साहेब, आज घरी जाणार आहात का? नाहीतर मी दरवाजा बंद करतोय, झोपायचे आहे मला. वॉचमनच्या या शब्दांनी अमित भानावर आला. निघतो आहे 5 मिनिटात असे बोलून त्याने त्याचं सामान उचललं आणि ऑफिसच्या बाहेर पडला. पाऊस थांबला होता. छान थंडावा आला होता. अमितचं मनही शांत झालं होतं. अमित घरी आला आणि सामान ठेवून त्याच्या बाल्कनीमध्ये येऊन उभा राहिला. पावसाने पुन्हा सुरुवात केली होती. त्या दिवशी पण असाच पाऊस होता ना, ज्या दिवशी समीक्षा मला पहिल्यांदा भेटली होती. आणि अमित पुन्हा त्याच्या आठवणीत गेला. अमित आणि समीक्षा यांचीच फ्रेंडशिप अजूनच घट्ट झाली होती आणि संपूर्ण कॉलेजमध्ये त्यांची फ्रेंडशिप फेमस झाली होती. अमित तिथे समीक्षा, समीक्षा तिथे अमित, असंच झालं होतं काहीसं. त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणींनाही ठाऊक होते की दोघांमध्ये प्रेम आहे. तिलाही तो सुरुवातीपासून आवडायचा आणि अमितलाही ती आवडायची मनापासून. फक्त कोणी पुढाकार घेऊन मनातील गोष्ट सांगत नव्हतं. अमितला मित्रांनी खूप समजावलं की तू पुढे होऊन त्याला प्रपोज कर, पण त्याला ते कधीच जमलं नाही. दिवस असेच आनंदात मजेत जात होते. दोघे मनाने आणखीनच जवळ आले होते आणि कोणी पुढे जात नव्हते. आणि त्यालाही कळून चुकले होते की खूप उशीर करून फायदा नाही. आपण तिला विचारलंच पाहिजे. त्याने मनाची तयारी केली. फक्त दिवस कोणता तो ठरवला नव्हता. तिचा पुढचा वाढदिवस सुद्धा जवळ आला होता. अमितने ठरवले की 8 जून हाच दिवस आहे. याच दिवशी त्याला प्रेमाची सावली मिळाली होती. येस, 8 जूनलाच तिला सर्वांसमोर प्रपोज करायचं. तिच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी केली होती. 7 जून हा दिवस जाता जाता जात नव्हता. कसा बसा गेला. त्या दिवशी ती लवकरच गेली कॉलेजमध्ये. उद्याची तयारी करायची आहे असे म्हणून ती गेली. त्याच्या मनात तर खूप आनंद झालं होतं. कधीच सांगतो आहे मनातलं असं त्याला झालं होतं. 8 जून सकाळीच त्याला जाग आली. आज त्याच्यासाठी मोठा दिवस होता. इनफॅक्ट तो झोपलाच नव्हता रात्रभर. सगळं प्लॅन ठरलं होतं. सकाळी वर्गात वाढदिवस करायचा, मग कॉलेज सुटल्यावर फिरायला आणि संध्याकाळी पार्टी तिला प्रपोज करायचं. अगदी परफेक्ट प्लॅन होता. लवकर उठल्याने तयारी सुद्धा लवकर केली त्याने.
छानसा शर्ट कडक इस्त्री केलेला आणि निघाला कॉलेजसाठी बाहेर आल्या आल्या त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं. आज काही पाऊस पडणार वाटतं असे अमित मनातच बोलून भिजू नये म्हणून झपझप पावलं टाकत कॉलेजमध्ये आला. ग्रुप तर अगोदरच आला होता. फक्त समीक्षा आली की पार्टी सुरू. आज मुद्दाम उशिरा येणार वाटते ही, एक कोणीतरी बोललं. तसे सगळे हसले. रोज 7 वाजता येणारे आज 8 वाजले तरी कुठेच दिसले नव्हते. 8चे 9 झाले, 9चे 10 झाले, 10चे 11 वाजले, 11चे 12 वाजले तरी ती आलीच नाही. त्यावेळी मोबाईल एवढे कोणी वापरायचे नाही आणि तिच्या घरी फोनही नव्हता. शेवटी कंटाळून एक एक जण निघाले. संध्याकाळी भेटूया नक्की, मोठी पार्टी करूया, मी घेऊन येतो तिला असे अमितने सगळ्यांना सांगितले आणि सर्व ग्रुप आपापल्या घरी निघून गेला. अमित अजूनही थांबला होता. त्याने वर आभाळात पाहिले. अजूनही सकाळचाच पाऊस धरलेला होता. आज खरंच काहीतरी बिनसलं असणार दोघांचं, पावसाचं आणि समीक्षाचं सुद्धा. तोही घरी निघून आला. का नाही आली ती? सगळा मूड ऑफ केला. आता भेटू दे संध्याकाळी, भांडणच करतो. संध्याकाळ झाली तरी ती त्याच्या घरी आलीच नाही. आता खरंच अमितला समीक्षाचा राग आला होता. तो तसाच तिच्या घरी गेला तर दरवाजाला कुलूप. ते बघून तो तसाच घरी आला. एकटीच गेली फिरायला फॅमिली बरोबर. आणि मी कोणीच नाही का, उद्या येऊ दे, बोलणारच नाही. डोक्यात राग घालून तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी ती आली नाही. त्याचा राग काही गेला नव्हता. असे 5 दिवस गेले. ती आलीच नाही कॉलेजला. आता त्याला तिची काळजी वाटू लागली. बरं नाही वाटतं तिला. कॉलेज सुटल्यावर तो तिच्या घरी गेला तर कुलूप तसंच होतं. बहुतेक डॉक्टरकडे गेले असणार असा विचार करून तो परतला. आणखी 4 दिवस गेले. ती काही कॉलेजला आलीच नाही की त्या दरवाज्यावर कुलूप उघडलेच नाही. अमित तर अगदी वेडा झाला होता. सगळीकडे त्याने विचारलं. शेजारी, तिच्या मैत्रिणींना, तिच्या नातेवाईकांना, कोणालाच माहीत नव्हतं. एखादी गायब झाली होती ती. बघता बघता 1 महिना झाला परंतु ती काही आलीच नाही. अमित तर जवळजवळ वेडाच झाला होता. ना जेवणात लक्ष ना अभ्यासात. अगदी कोमेजून गेला होता तो. नेहमी हसरा धडपड्या अमित आता एकटा राहत होता. कोणीतरी सांगितलं की ती तिच्या गावी गेली असावी. तसा तोही तिच्या गावी जाऊन आला. ती तिकडेही नव्हती. आता परीक्षा जवळ आल्या होत्या आणि शिक्षकांना अमितचं असं वागणं बघवत नव्हतं. त्यांनी त्याच्या आई वडिलांना मुंबईला बोलावून घेतलं. त्यांना सुद्धा अमितला बघून धक्काच बसला. थोडे दिवस त्यांनी अमित जवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्याने अमितचं मन पुन्हा वळवलं. अमित परत माणसात आला. तिची आठवण त्याला सोडवत नव्हती. असेच महिने गेले, वर्षही उलटली. पुन्हा 8 जून, साक्षीचा वाढदिवस. त्या दिवशी सुद्धा आभाळ भरलं होतं आणि लवकरच पावसाला सुरुवात झाली. आज ती समीक्षा येणार त्याला आठवलं. तिला पण पावसात भिजायला आवडतं. मग तोही तिला पावसात भिजायचा. मग तोही गेला पावसात भिजायला. कदाचित ती सुद्धा येईल भिजायला. पाऊस आला तसा गेला. ती काही आलीच नाही. मग ही त्याची सवयच होऊन गेली. पाऊस पडायला लागलाय की अमित भिजायला जायचं, जेणेकरून त्याला सोडून गेलेली समीक्षा पुन्हा त्याला भेटायला येईल. खरंच समीक्षा त्याला भेटायला येईल का हे पाहण्यासाठी आपण कथेतील पुढील भाग नक्की पाहूया. क्रमश